नमस्ते सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. अगदी मजेत राहिला पाहिजे. स्वस्त आणि मस्त. चला, आपण एक रेसिपी बनवणार आहोत. त्याला लागणारच साहित्य म्हणजे तांदूळ घेतले, जे डेली मी वापरते. कोलम राईस, तोच राईस आहे. तुम्ही कुठलाही वापरू शकता. कोथिंबीर आहे, भरपूर सारी कोथिंबीर आणलेली आहे माझ्या मुलांनी काल मार्केटमधून. ताजी ताजी अगदी 20 रुपयाला पूर्ण कट्टा आणलेला आहे. तर चला म्हटलं, आमच्याकडची पद्धतीची रेसिपी तुम्हाला नक्कीच मी शेअर करते. म्हणून आज तुमच्याकडे अशा रेसिपी नसतात, तर आमच्याकडे खूप प्रमाणात अशा रेसिपी बनवल्या जातात आणि टिफिनमध्ये पण लेकरांना दिल्या जातात, मुलांना. तर चला बनवूया आपण रेसिपी. सगळ्यात अगोदर कोथिंबीर धुवून घेते स्वच्छ. तर मी इथे कुकर ठेवला. कुकरमध्येच आपल्याला बनवून घ्यायचं आहे. पाणी टाकून एक शिटी करून घेते. जुना आहे तांदूळ, याच्यामध्येच मीठ टाकून घेते थोडं. आमच्याकडे खूप प्रमाणामध्ये म्हणजे मुलांना स्कूलमध्ये वगैरे टिफिनमध्ये बनवतात. एक शिटी करून घेते. तर छान धुवून घेतलेलं आहे. पाणी झरू देते. तर मी इथे मिक्सरचा जार ठेवला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला कोथिंबीर पेस्ट बनवायची आहे. अशा पद्धतीने. आणि लसूण आणि आलं, हिरवी मिरची, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त त्याप्रमाणे मी इतर 4 टाकलेली आहे मिरची याच्यामध्ये हिरवी. तर आता पेस्ट बनवून आणते. ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला राई आणि जिरे घालून घ्यायचे आहे. तेल आपलं छान गरम करून घेते. तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. जिरे पण घालून घेते याच्यामध्ये मी. थोडीशी हिरवी मिरची, मी गाजर पण टाकत आहे याच्यामध्ये. मी गाजर पण घेतला. एक बटाटा आणि एक गाजर असा करायचा आहे आपल्याला. कोथिंबीर राईस, कढीपत्ता थोडासा, 2-3 हिरवी मिरची, छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत नसेल गाजर तर तुम्ही स्किप करू शकता. कारण तर छोट्या मुलांना गाजर आणि बटाटा खूप आवडतो, त्यामुळे मी घालत आहे. तुम्हाला आवडलं नसलं तर तुम्ही स्किप करू शकता. याच्यामध्येच मी मीठ टाकून घेते चवीनुसार. थोडी किंचित अशी हळद टाकून घेते. आणि छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे बटाटा आणि गाजर. तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मी तेलाची फोडणी करत आहे. जर तुम्हाला तेल नसेल घालायचं तर तुम्ही तूप घालू शकता, साजूक तूप. याच्यामध्ये तुम्ही काजू, बदाम घालू शकता. आता कोथिंबीर पेस्ट टाकून घेते याच्यामध्ये. आणि कोथिंबीर कच्ची असल्यामुळे आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. तेलामध्येच छान परतून घ्यायची, जेणेकरून आपला जो कच्चेपणा असतो, जो वास असतो, तो निघून जातो तेलामध्ये छान भाजल्यानं. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच भेट द्या. अशा साध्या साध्या रेसिपी असतात माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या, नक्कीच तुम्ही पाहू शकता. थोडा धनिया पावडर टाकून घेते. फ्लेवर छान येतो म्हणून आहे, तर धनिया पावडर पण टाकून घ्या. छान फ्लेवर येतो राईसला.
तर इथे मी साजूक तूप 1 चम्मच घालत आहे. भाताला फ्लेवर छान येतो त्यामुळे घालत आहे मी. तर बघू शकता एका शिटीमध्ये छान आपला भात छान झालेला आहे. मसाला आपला छान भाजलेला आहे. आता भात टाकून घेते. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असलं तर भाताचं प्रमाण, कोथिंबीरचं प्रमाण जास्त करू शकता. तर आता छान मिक्स करून घेते. काही नाही, सोपी आहे पद्धत बनवण्याची आणि टेस्ट पण खूप भारी असते. नक्कीच बनवा मी सांगितल्याप्रमाणे. अगदी कोथिंबीर सगळ्यांच्याच घरी असतो, तर बनवून बघा. आपला भात छान शिजला आहे. आता गॅस मी बंद केला. आता सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. बघा किती छान झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्कीच भेट द्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद.